मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज 9 जुलै रोजी म्हणजे आज गुरुवार होता आणि आज 9 जुलै होता गुरुवार आणि 9 जुलै तर आज कोणत्याही प्रकारचं सकाळपासून वितरण झालेलं नाही। जर कोणी सांगितलं असेल तुम्हाला वितरण झालेलं तर ते साफ चुकीचं आहे। जेव्हा वितरण चालू होतं तेव्हा तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर पुराव्यासहित व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतो। पण मात्र आपल्या या चॅनलच्या कम्युनिटी याच्यामध्ये म्हणजे कमेंट्स बॉक्समध्ये आपण प्रचंड कमेंट्स पाहिले आहेत यावेळेस की त्यांचं असं म्हणणं आहे की सर यावेळेस नेमके किती रुपये मिळणार किंवा किती रुपये लाभ मिळणार म्हणजे वाढीव हप्ता यावेळेस लागू होणार का। कारण की बघा तुम्हाला माहिती आहे की थोड्याच म्हणजे काल परवापासूनच त्या प्रकारच्या अपडेट होत्या परवापासून की देशाचे पंतप्रधान त्यांची आर्थिक सल्लागार परिषद म्हणजे जी जिथे कुठे जर का काही त्रुटी असतील किंवा काही सुधारणा करायच्या असतील तर त्याचं त्या परिषदेचं काम असतं बरोबर। काही लोकांची ती म्हणजे मिळून बनलेली एक कमिटी असते तर त्या कमिटीनं सुचवलं त्या परिषदेने की लाडकी बहीण योजनेचे 1500हून 2100 रुपये वाढले पाहिजे। पण मात्र बऱ्याचशा लाभार्थ्यांनी त्याचा काही लाभार्थ्यांना त्याची बरोबर ती अपडेट कळाली नाही तर तीच अपडेट तुम्हाला इथे कमीत कमी शब्दामध्ये सांगणार आहे। बघा प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने जे आहे तसा अहवाल दिलेला आहे की लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवा। पण अजून पण हे वाढवायचं का नाही कोणाच्या हातात आहे राज्य शासनाच्या बरोबर। पण परंतु अजूनही राज्य शासनाने यावर कोणतीही स्पष्टपणे भूमिका घेतलेली नाही म्हणजे मानधन वाढवणार का यावर स्पष्टपणे सांगितलेलं नाही। पण राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागच्या 4-5 दिवसापूर्वी पण त्यांना विचारलं होतं म्हणजे एका मुलाखती दरम्यान आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही योग्य वेळी 2100 रुपये वाढवणार आहोत। पण योग्य वेळ नेमकी कधी तर माझ्या मते ती जरा एकदा थोडी स्पष्ट करायला पाहिजे। असं नाही व्हायला पाहिजे की आणखी काही वर्ष वाट पाहायची गरज पडावी लाडक्या बहिणींना। तर बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी कमेंट्समध्ये विचारलं की 2100 मिळणार की 1500 रुपये मिळणार। बघा मग 2100 भेटणार की 1500 रुपये भेटणार अशा बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहेत। सर आता 2100 रुपये मिळणार का प्लीज रिप्लाय करा अशा प्रकारच्या प्रचंड कमेंट्स आहेत। तर बघा सर्वांना मी सांगतोय की आत्ताचा जो जूनचा 24वा हप्ता आहे तर हा हप्ता बऱ्यापैकी लाभार्थ्यांना माहिती आहे की 1500 रुपये याप्रमाणेच येणार आहे। म्हणजे तुमच्या मनामधला जो प्रश्न आहे तर तो पहिला क्लिअर करा किती रुपये मिळणार आहे 1500 रुपये याप्रमाणेच मिळणार आहे। आणि दुसरा प्रश्न बऱ्याचशा लाभार्थ्यांनी विचारला जून आणि जुलैचे एकत्रित मिळणार का तर त्याचं उत्तर पण आहे बघा नाही। जून आणि जुलैचे 2 एकत्रित मिळणार नाही फक्त जूनचा 24वा हप्ता मिळेल आणि तो म्हणजे किती रुपये तर 1500 रुपये याप्रमाणे। आता राहिला मुद्दा की आपल्याला 2100 रुपयाची जी तरतूद आहे तर ती कधीपासून लागू होईल। आता बघा जर 2100 रुपये डायरेक्ट वाढले तर मग आपल्याला फार काळ आपल्याला त्याच्यासाठी वाट पाहावी लागणार। तर माझं असं मत आहे की मधला जो काही मार्ग आहे तर तो निवडायला पाहिजे शासनाने। म्हणजे जसं की बघा की समजा उदाहरणासाठी आता डायरेक्ट जर का यांना 1500हून 2100 रुपये करणं होत नसेल तर 1500 रुपयामध्ये जर 600 रुपये आपण जर का ॲड केले तर ती रक्कम होईल संपूर्ण 2100 रुपये बरोबर। तर 300 रुपयाने जर वाढवत नेला लाभ तर माझ्या मते बरं होईल खूप चांगलं होईल। आणि याहीपेक्षा पुढे जाऊन आणखी तुम्हाला सांगतो समजा इन केस राज्य शासनाने ठरवलं की लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवायचं आहे तर त्यांनी समजा उदाहरणासाठी सांगावलं मी तुम्हाला त्यांनी समजा 600 रुपये मानधन जर वाढवलं किती 600 रुपये म्हणजे प्रति 1500मध्ये जर त्यांनी 600 रुपये दिलं तर याचं सरळ उत्तर असं होईल की 10,000 करोड बरोबर 10,000 करोड रुपये जे आहे हे वार्षिक शासनाला खर्च येईल। बघा किती 10,000 करोड रुपये वार्षिक शासनाला खर्च येईल। आता सध्या जर आपण पाहिलं 1,70,00,000 लाभार्थ्यांचा मी तुम्हाला आकडेसहित सांगालो 1,70,00,000 लाभार्थ्यांना वार्षिक जे बजेट लागत आहे ते जवळपास 30,000 करोड रुपये किती 30,000 करोड। जर मग त्यांनी ठरवलं की समजा आम्हाला द्यायचं आहे की बाबा वाढीव लाभ द्यायचा आहे आम्हाला 600 रुपये तर त्यांना आणखी 10,000 रुपये याच्यात ॲड करावं लागतील म्हणजे 40,000 करोड आपलं ते बजेट होईल किती 40,000। पण हे वार्षिक होईल म्हणतो मी वार्षिक। पण याचा मधला रस्ता आहे ना मधला रस्ता असा आहे की एकदाच ते बजेट नका वाढवू। तुम्हाला जर समजा खूपच जर का ते डोईजड जात असेल तर याच्यातले 300 रुपयेच वाढवा। एकदा 300 रुपये वाढवा आणि परत 300 रुपये वाढवा। रक्षाबंधनपासून 300 रुपये वाढवण्याचा खरं तर प्रयत्न करायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं लवकरात लवकर आपल्या या योजनेचं मानधन वाढलं पाहिजे की नाही। बघा समजा 300 रुपये वाढवलं तर मग ऑब्वियसली तेवढं त्यांना वार्षिक खर्च येणार नाही। जास्तीत जास्त 6 ते 7 लाख तेवढं पण 6 ते 7,000 जे आहे जास्तीत जास्त म्हणतोय बरं का मी तर वार्षिक खर्च होऊ शकतं 6 ते 7,000 करोड। मग असा एक मधला टप्पा निवडता येऊ शकतो।
पूर्वी तुम्हाला माहिती आहे का, आपल्या या योजनेचे जे लाभार्थी होते तेव्हा वार्षिक त्या लाभार्थ्यांना 1500 रुपये याप्रमाणे जर विचार केला तर 46,000 करोड रुपये बजेट लागणार होतं. तर ते 43 ते 42,000 करोड, तर तिथपर्यंत ते त्या पद्धतीने त्याचं अलोकेशन पण व्हायचं. पण आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सध्या लाभार्थ्यांची संख्या कमी आहे. पूर्वीप्रमाणेच जरी बजेट ठेवलं तरी लाभार्थ्यांना 2100 रुपये हप्ता देणं आता सध्या सहज शक्य आहे. पण बजेटच केलेलं आहे कमी, त्यामुळे हे संपूर्ण जे आकडे जे तुमच्या पुढे मांडतोय ना मी, तर हे डायरेक्ट जर होत नसेल तर शासनाने 6-7 हजार करोडचं जे आहे तेवढा जर का मनावर घेतलं आणि 300 रुपयाने जर लाडक्या बहिणीचा लाभ द्यायचं जर ठरवलं तर फार काही शासनावर खूपच काय असा बोजा पडेल किंवा खूपच काय ताण येईल अशातला काही भाग नाही आहे. राहिला मुद्दा, हेच मानधन जर का ऐन वेळेस म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये वाढवलं तर त्याला काही अर्थ पण नाही. तर वाढवायचं असेल तर टप्प्याटप्प्याने वाढवा, नाही तर एकदाच वाढवा 1500हून 2100 रुपये. पण सध्या मात्र जूनचा हप्ता हा आपल्याला आणि तुर्तास येणारे 1-2 हप्ते तरी मला नाही वाटत बघा, किंवा पुढे लगेचच तुर्तासच याच्यामध्ये बदल होईल आणि लगेचच आपल्याला काहीतरी अपडेट येईल असं मला वाटत नाही. पण नक्कीच याला एक जबाबदारी शासनाला पुढे घेणं लागणार आणि सांगणं लागणार की आम्ही लाडक्या बहिणीचा लाभ 1500हून 2100 किंवा 1500हून मधला टप्पा कधीपर्यंत, कोणत्या तारखेपर्यंत, कोणत्या महिन्यापर्यंत, कोणत्या वर्षी पूर्ण करणार आहोत, अशा प्रकारची जबाबदारी, थोडी नैतिक जबाबदारी शासनावर येऊ शकते. तर जेव्हा या मुद्द्याला आपण लावून धरणार, वेगवेगळ्या ठिकाणी तो मुद्दा मांडला जाणार आणि तेव्हा या लाडकी बहीण योजनेचं मानधन हळूवारपणे त्यावर सकारात्मक अपडेट येतील आणि मग नंतर वाढेल. पण तुर्तास तरी वाढणार नाही, म्हणजे जूनच्या महिन्याच्या संदर्भात. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, जे पण तुमचे काही प्रश्न असतात मी अगदी आकडे मुद्दामनेसाठी मांडले की तुमच्या मनातला मुद्दा अगदी क्लिअर व्हावा. पण या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही जर का डाऊट असेल किंवा तुमचं काही मत असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही नक्की व्यक्त करू शकता. धन्यवाद.